माहितीतली गटबाजी. महत्त्वाची अपडेट हाती येते. शेअर मार्केटमधनं एक महत्त्वाची घडामोड आहे. 6000 अंशांनी कोसळलेला आहे शेअर बाजार. कल बदलतात शेअर मार्केटमध्ये हाहाकार उडालेला आहे. सेन्सेक्स 6000 तर निफ्टीत 1900 अंकांची घसरण आहे. कल बदलतात सकाळी सुद्धा मार्केट रेडमध्ये उघडलेलं होतं. शेअर बाजार 6000 अंशांनी कोसळलेला आहे. तर समीर, 6000 अंशांनी सेन्सेक्स आणि निफ्टी तर 1900 अंकांची घसरण. अगदी मोठी पडझड आज सकाळपासून 9:15 ते आत्तापर्यंतची आपण पाहतोय. आणि यापूर्वी एवढी 6000 अंशांची घसरण याआधी कधी झाली होती, म्हणजे एक इतिहास. 2020 नंतर आपण जर बघायला बघितलं तर ते ही 2020 नंतरची सर्वात मोठी पडझड म्हणता येईल. कारण आपण जेव्हा एक्झिट पोलचे आकडे दाखवले होते तर एक्झिट पोलच्या आकड्यानंतर मार्केट वधारलं होतं. कालच्या दिवसात मार्केट वधारलं होतं. मात्र आज जसे कल बदलले, सुरुवातीला कल जे होते ते एनडीएच्या बाजूने होते, मात्र नंतर अपेक्षेप्रमाणे कल बदलला आणि त्यानंतर शेअर मार्केटमध्ये प्रचंड मोठा असा भूकंप पाहायला मिळतोय. कारण सेन्सेक्स 6000 अंकांनी तर निफ्टी 2000च्या अंका कोसळलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण बघतोय की बँक निफ्टी असेल, फायनान्शियल निफ्टी असेल, मिड कॅप असतील किंवा स्मॉल कॅप असतील, सगळ्या याच्यामध्ये मार्केट कोसळलेलं आहे. आणि सेन्सेक्समध्ये पण आपल्याला बघतोय ऑटो इंडेक्स असेल, मेटल असेल किंवा कन्झ्युमर गुड्स असतील, ह्या सगळ्या IT सेक्टर या सगळ्यांमध्ये मार्केट कोसळले आहे. आणि एकंदर मोठा भूकंप बघितलं तर असं दिसतंय. आणि एकंदरीत जेव्हा शेअर मार्केटमधले हे जे बदल असतात त्याचा बदल सरकारवर पण पडत असतो. असं म्हणतात की शेअर मार्केट जेवढं कोसळेल तेवढं सरकारही बदलू शकतं अशी अपेक्षा आहे. आता पुढच्या टप्प्यात काय निकाल येतात त्याच्यावर शेअर मार्केट किती वधारतं की पुन्हा अजून कोसळतं हे बघावं लागतं. नक्कीच, मी थोडंसं वेट अँड वॉच करायचं का गुंतवणूकदारांनी? सध्याच्या कंडिशनमध्ये तरी गुंतवणूकदारांनी होल्ड करणंच महत्त्वाचं आहे. किंवा ज्यांना आत्ता गुंतवणूक करायची आणि आत्ता गुंतवणूक करणं खूप फायद्याचं असेल. नक्कीच, अतिशय महत्त्वाचा असा हा हे आहे. 6000 अंशांनी सेन्सेक्स कोसळलेला आहे तर 1900 अंकांनी निफ्टीची घसरण झालेली आहे. सकाळी साधारणतः मार्केट उघडल्यापासून हेच चित्र दिसतंय. एक महत्त्वाची आणखी एक घडामोड हाती आलेली आहे गडचिरोलीतनं. गडचिरोलीचे अपडेट्स काय आहेत? काँग्रेसचे नामदेव किरसान आघाडीवर आहेत. काँग्रेसचे नामदेव किरसान 16835 मतांनी आघाडीवर आहेत आणि भाजपचे अशोक नेते पिछाडीवर आहेत. खरं तर अशोक नेते यांच्या विरोधात तिथे नाराजी होती. अँटी इन्कम्बन्सीचा फटका असू शकतो म्हणून त्यांना द्यायची की नाही उमेदवारी, अशा अनेक भाजपच्या उमेदवारांबद्दल चर्चा झाली. आता काँग्रेसचे नामदेव किरसान 16835 मतांनी आघाडीवर आहेत. गडचिरोली ही महत्त्वाची घडामोड आहे. काँग्रेसचे उमेदवार किरसान तिथून आघाडीवर आहेत. लातूरमध्ये मवियाचे डॉक्टर शिवाजीराव काळगे आघाडीवर आहेत. देशमुख कुटुंबानं चांगला जोर लावलेला होता. आत्ता 458 मतांनी ते आघाडीवर आहेत. मात्र विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासाठी ही महत्त्वाची घडामोड आहे. लातूरमध्ये काळगे जे मवियाचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत, ते आघाडीवर आहेत. देशमुख कुटुंबानं चांगला जोर काळगेंसाठी लावलेला होता आणि आत्ता सध्या ते 458 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र सुधाकर शृंगारे जे विद्यमान खासदार आहेत ते पिछाडीवर आहेत. एक महत्त्वाची घडामोड गडचिरोलीतनं आपण पाहिली. आणि लातूरमध्ये सुद्धा मवियासाठी, काँग्रेससाठी ही चांगली घडामोड आहे की तिथले काळगे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे. आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकरांना 1 लाखांची आघाडी आहे. सुधीर मुनगंटीवार मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते जे पिछाडीवर आहेत. खरं तर या संपूर्ण प्रचाराच्या काळात सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्याकडनं आरोप प्रत्यारोप झालेले होते आणि अगदी वैयक्तिक टीका सुद्धा अनेक पातळीवर झालेली होती. मात्र सुधीर मुनगंटीवार तिथे पिछाडीवर आहेत आणि प्रतिभा धानोरकर यांना 1 लाखांची आघाडी तिथे मिळालेली आहे. ही एकमेव सीट होती चंद्रपूरची काँग्रेसची बाळू धानोरकर यांची. त्यांचं निधन झालेलं होतं. त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर ज्या आमदार आहेत त्या इथून उभ्या होत्या. 1 लाखांची आघाडी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. भाजपसाठी ही महत्त्वाची घडामोड म्हणता येईल. भाजपचे राम सातपुते 1903 मतांनी आघाडीवर आहेत. प्रणिती शिंदेची पिछेहाट झाली आहे. काँग्रेसच्या उमेदवार आहेत प्रणिती शिंदे. राम सातपुते यांनी आत्ता तिकडे आघाडी घेतलेली आहे. पण कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिलेले की छत्रपती घराण्यावर आमचा किती विश्वास आहे आणि या विश्वासाच्या माध्यमातून सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी इतकं भरघोस मतदान शाहू महाराजांनी दिले. ही नुसती 7वी फेरी आहे जिथं आपण 50,000 मतांनी पुढे आलेले. अजून जल्लोष खऱ्या
एकदा संपल्या की छत्रपती शाहू महाराजांचा खरा जल्लोष सुरू होईल. मी परत एकदा कोल्हापूरच्या जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो की त्या छत्रपती घराण्यावर, त्या गादीवर आपण जी निष्ठा आहे, आपला जो विश्वास आहे हा दाखवून दिल्याबद्दल. कोल्हापुरातून सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज आघाडीवर आहेत आणि आत्ताच छत्रपती संभाजींनी एक मोठी प्रतिक्रिया दिलेली. हा विश्वास होता. अर्थातच कोल्हापूरमध्ये ज्या प्रकारे प्रचार झालेला होता, मान हा गादीला द्या आणि मत मोदींना द्या, अशा प्रकारचा प्रचार झाला होता. मात्र कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांना स्वीकारले आणि आपलं मत हे शाहू महाराजांना दिलेलं आहे. एकंदरीतच हे आत्ताचं सध्याचं चित्र आहे. आज स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर अनेक मान्यवर आहेत आणि यामध्ये ज्या आत्ता आपण महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची घडामोड होती ती म्हणजे शेअर बाजार सध्या कोसळलेला आहे. 6000 अंशांनी शेअर बाजार कोसळला आहे. हेमंत देसाई सर आपल्याबरोबर आहेत. सर, काल आपण ऑल टाइम हाय होतं शेअर बाजार आणि आता 6000. ही ऐतिहासिक घसरण म्हणता येईल. आतापर्यंतच्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सर्वात ऐतिहासिक जी घसरण आहे ती यावेळेसच्या निवडणुकांमध्ये दिसते. एक तर यावेळी म्हणजे तुम्ही बघितलं तर सूटबुटकी सरकार वगैरे या प्रकारचे अदानी अंबानी आणि त्यामुळे अदानींचे शेअर्स हे मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत. मुद्दा असा आहे की इकॉनॉमी GDPचा आकडेवारी आली होती. 8.2% वाढ GDPची झाली आहे. महागाई कमी झालेली आहे. रिझर्व्ह बँकेने सर्टिफिकेट दिलं सरकारला, मोदी सरकारला. म्हणजे एकमेकाला ते सर्टिफिकेट्स देतात. रिझर्व्ह बँकेने मॅक्सिमम डिव्हिडंड दिला मोदी सरकारला. पण शेअर बाजाराची रिॲक्शन ऑब्व्हियसली ही पॉलिटिकल याच्यावरती इमोशनल. फक्त एक मिनिटासाठी तुम्हाला थांबवते. आपल्याकडे वाझेंची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया. सिन्नर तालुक्यातील जे सर्वसामान्य लोक होते ते पहिल्या दिवसापासून प्रचाराला संपूर्ण मतदारसंघात पदरमोड करून फिरत होते आणि त्यांच्या प्रचाराला हे यश मिळालंय. सर्व नेत्यांनी, सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी नेत्यांनी जे काम प्रामाणिकपणे केलं त्याचं हे यश. खरं तर तुम्ही सिन्नरचे आहात, ग्रामीण भागाचे आहात असं म्हणून तुम्हाला विरोधक हिंमत होते. मात्र आता ही जर परिस्थिती बघितली तर नाशिकच्या जे शहरीचं मतदान देखील तुम्हाला पडल्याचं पाहायला मिळतं. हो, मग तेच मी सांगतो की सर्वांनी मिळून विश्वास दाखवला आणि जो प्रचार मी आणि आम्ही सर्वांनी केला त्या प्रचाराला यश मिळालं. याचं श्रेय महत्व करून कोणाला द्यावं असं नाही, असं एकाला कोणाला श्रेय देऊन चालणार नाही, परंतु ही सर्व लोकांचं श्रेय आहे. सर्वच पदाधिकारी नेत्यांनी मला वाटतं अतोनात कष्ट घेतले, रात्रीचा दिवस केला. 55 दिवस हे सर्व अहोरात्र चालू होतं आणि मला वाटतं हे त्यांचं यश आहे. खरं तर 3 महत्त्वाचे ठिकाणचे अपडेट्स आपण पाहिलेले आहेत. खरं तर तिकडे प्रतिभा धानोरकर या 1 लाखाहून अधिकच्या मतांनी आघाडीवर आहेत. गडचिरोलीतले काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. लातूरमधले काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर विदर्भातलं नेमकं काय चित्र आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. एक महत्त्वाची घडामोड आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची आघाडी कायम आहे. 52,573 मतांनी ते आघाडीवर आहेत. संजय काका पाटील हे पिछाडीवर आहेत आणि अर्थात चंद्रहार पाटील सुद्धा पिछाडीवर. 12वी फेरी आहे आणि 12व्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची आघाडी कायम आहे. सांगलीची जागा अगदी एक महत्त्वाची अपडेट आहे. प्रज्वल रेवण्णा, सर्वात मोठी बातमी, प्रज्वल रेवण्णाचा पराभव झालेला आहे. सेक्स स्कॅन्डलचा आरोप झालेला होता. अनेक व्हिडिओ क्लिप समोर आलेल्या होत्या. हजारांच्या संख्येने त्या व्हिडिओ क्लिप्स होत्या आणि आत्ता नुकतंच पोलिसांसमोर प्रज्वल रेवण्णा सरेंडर झालेला होता. मात्र त्यावरून मोठी टीका झालेली होती. प्रज्वल रेवण्णाचा पराभव झालेला आहे यावरून मोठी टीका होत होती, मोठी चर्चा होत होती. बरोबर आहे. प्रज्वल रेवण्णाचा प्रचाराला पंतप्रधान पण गेले होते, परंतु हा जो प्रकार झाला तो नंतर पुढे आला आणि त्याच्यामुळं प्रज्वल रेवण्णा त्याच्यावर आरोप झाला तेव्हा तो परदेशात निघून गेला होता. परंतु काल परवा त्याला त्याच्या म्हणजे जे पुढच्या निवडणुकांवर, पुढच्या फेरीतल्या मतांवर किंवा मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून त्याच्या वडिलांनी वगैरे त्याला परत बोलावलं आणि तो आला, सरेंडर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आणि त्याचा प्रमाण काहीतरी फटका थोडासा भाजपला कर्नाटकात बसलेला आहे. तरी पण फारसा म्हणावा एवढा बसलेला नाही, कारण का कर्नाटकामध्ये सत्ता असूनही तिथं काँग्रेसला फारसं यश येताना दिसत नाही. पण मग असं का असू शकतं? म्हणजे